नमो बुद्धाय, जय भीम. मुंबईभरातील सर्व बौद्ध बांधवांना आणि जे जे बुद्धाचं तत्त्वज्ञान आचरणात आणतायत अशा सर्वांना या ठिकाणी मी क्रांतिकारी जय भीम करतो. आपणा सर्वांनाच माहीत आहे की 12 फेब्रुवारीपासून बुद्धगया या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आपले भिक्खूगण जीवाचं रान करत आहेत आणि तरीसुद्धा बिहार सरकार कुठल्याही पद्धतीने त्या इतक्या मोठ्या आंदोलनाचा विचार करत नाही किंवा ते बुद्धगया मुक्ती आंदोलन हे दडपण्याचं काम बिहार सरकार करत आहे आणि त्याचा निषेध करत आपण त्या आंदोलनाला समर्थनार्थ मुंबईभरातील सर्व बौद्ध अनुयायांचा एक मोठा लॉंग मार्च आपण त्या ठिकाणी काढत आहोत. मित्रांनो, अनागरिक धम्मपालांपासून ते भंते सुरई ससाईपर्यंत अशा अनेकांनी या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम केलं आणि आता हे आंदोलन निर्णायक टप्प्यात असताना आपण बौद्ध म्हणून या आंदोलनाला आपण सर्वांनी साथ सहयोग आणि पाठिंबा दिला पाहिजे. बुद्धगया मुक्ती आंदोलन समन्वय समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चेंबूर ते जिल्हाधिकारी कार्यालय बांद्रा असा बौद्ध समाजाचा लॉंग मार्च आपण त्या ठिकाणी काढलेला आहे. तर या आंदोलनामध्ये बौद्ध समाजातील तमाम भिक्खूगण, बौद्ध समाजातील तमाम बौद्धाचार्य, बौद्ध समाजातील तमाम धम्मचारी, बौद्ध समाजातील तमाम पोलीस प्रशासकीय अधिकारी, बौद्ध समाजातील पत्रकार, बौद्ध समाजातील वकिलांनी या लॉंग मार्चमध्ये सहभागी होऊन हा लॉंग मार्च यशस्वी करायचा आहे. मित्रांनो 12 फेब्रुवारीपासून ते आजपर्यंत जीवाचा कुठलाही विचार न करता, जीवाची कुठलीही पर्वा न करता आपले भिक्खूगण त्या ठिकाणी आंदोलनामध्ये बसलेले आहेत. तर आपण त्या आंदोलनाला सपोर्टिव्ह आंदोलन म्हणून हा लॉंग मार्च काढलेला आहे. तर मी मुंबईभरातील सर्व धम्मबंधूंना, मुंबईभरातील सर्व धम्म संघटनांना, मुंबईभरातील सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपले राजकीय सामाजिक बॅनर बाजूला ठेवून एक बौद्ध म्हणून आपण त्या आंदोलनामध्ये पंचशिलेचा ध्वज घेऊन आपण त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि ते आंदोलन यशस्वी करायचं आहे. पंचशिलेचा ध्वज हातात घेतल्यानंतर कुठल्याही पद्धतीने त्या पंचशील ध्वजाचा अपमान होणार नाही अशा पद्धतीची दक्षता आपण घ्यायची आहे. कारण आपल्या आंदोलनाचा जो काही आवाक आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आपल्या आंदोलनाची कॅचलाईन आहे, आता क्रांतीने पुन्हा येऊ, क्रांतीने पुन्हा क्रांती करण्याची वेळच येऊ नये अशा पद्धतीचा लॉंग मार्च आपण या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचवणार आहोत आणि आपल्या मागण्या त्या ठिकाणी ठेवणार आहोत. BT ॲक्ट 1949 हा रद्द झाला पाहिजे. बुद्धगयावरील ब्राह्मणांचं वर्चस्व हे नाहीसं झालं पाहिजे. संपूर्ण बुद्धगयाची मॅनेजमेंट ही बौद्धांची असावी आणि बुद्धगयाच्या परिसरामध्ये जे कर्मकांड या ब्राह्मणांनी सुरू केलेलं आहे ते सर्व बंद झालं पाहिजे. अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आम्ही येत्या 6 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर ते जिल्हाधिकारी न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय बांद्रा या ठिकाणी धडक देऊन आम्ही आमच्या मागण्या या ठिकाणी शांततेच्या माध्यमातून, या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. त्यासाठी तुम्ही सर्वांनी या आंदोलनात साथ सहयोग कराल अशी विनंती करतो आणि या आंदोलनामध्ये सर्वांनी सामील व्हा असं आवाहन करतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत, नमो बुद्धाय.